तर जळगावात सोनं चांदीच्या दरात घसरण झालेली, युद्धाचा सोनं चांदीच्या दरावर परिणाम झालेला। तर राज्यातील या घडामोडी पाहिल्यानंतर सर्वसामान्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। बघा, सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्या चांदीच्या दरांना आज अखेर मोठा ब्रेक लागलाय। राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, आज सकाळी सराफांचे बाजार उघडतात। आज सकाळपासून 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये इतिहासामधील सर्वात मोठे विक्रमी घसरण पाहायला मिळालेले आहे। सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत। सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे आज सकाळपासून सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा, आज सकाळपासून सोन्याची खरेदी करण्यासाठी सराफांच्या दुकानांमध्ये आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। कारण मागच्या 10 वर्षांमध्ये एवढे सोन्याचे भाव कधी सुद्धा कमी झालेले नव्हते। तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठे इतिहासामधील विक्रमी घसरण पाहायला मिळालेले आहे। तर एकंदरीत आज सोन्याचे भाव किती रुपयांनी कोसळलेले आहेत। अखेर 24 कॅरेटच्या सोन्याचा आज 1 तोळा सोना किती रुपयांवरती आलेला आहे त्याचीच माहिती आपण पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करणारे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस एखाद्या सणासारखा दिवस ठरत आहे। कारण सोन्याच्या बाजारामध्ये मोठा भूकंप पाहायला मिळालेला आहे। सोन्याच्या बाजारामध्ये मोठा भूकंप झाल्यामुळे सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहेत। सोन्याचे भाव कोसळल्यामुळे ग्राहक आता खुश या ठिकाणी झालेले आहे। परंतु ग्राहकांना आज सोन्याचे भाव किती रुपयांनी कोसळलेले आहेत याचीच माहिती आपण पाहून घेऊयात। आजचे 24 कॅरेटचे ताजे भाव, 22 कॅरेटचे ताजे भाव, 18 कॅरेटचे ताजे भाव आणि 14 कॅरेटचे ताजे भाव आपण पाहत आहोत। यासोबत आज चांदीमध्ये किती रुपयांची घसरण झालेली आहे। तुम्हाला आज 1 किलो, अर्धा किलो, 1 ग्रॅम, 10 ग्रॅम, 100 ग्रॅम चांदी किती रुपयांना मिळत आहे याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की अमेरिका, इराण, इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होता, तर ते युद्ध आता थांबलेलं आहे। युद्ध थांबल्यामुळे सोन्याची आयात निर्यात सुरू झालेली होते। म्हणजे सराफांच्या दुकानांमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचा साठा झालेला होता। सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळे सोन्याची किंमत आता घसरत आहे। विचार करा, बघा, बाजारामध्ये एखाद्या दिवशी एखादी वस्तू जास्त प्रमाणामध्ये आली, म्हणजे जर बाजारामध्ये कोथिंबीर जास्त प्रमाणामध्ये आली तर त्या कोथिंबीरची किंमत कमी होत असते। त्याच पद्धतीने बाजारामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये आयात निर्यातीमुळे सोनं आलेलं होतं, त्यामुळे आता सोन्याची किंमत घसरत आहेत। सोन्याचे भाव आता कमी होत आहेत। परंतु ग्राहकांना सोन्याचे भाव किती रुपयांनी कमी होत आहे याचीच माहिती तुम्हाला देऊन टाकत आहे। जर तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तुमच्या घरामध्ये काही लग्न कार्य असेल आणि त्याच्यासाठी सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरत आहे। कारण सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहे। सोन्याचे भाव कोसळल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत होते। बघा, ग्राहकांना सोनं आपण खरेदी करत असतो, परंतु विचार करायला गेला तर मागच्या 2-3 वर्षामध्ये सोनं हे स्थिर होतं, म्हणजे सोनं जास्त वाढत नव्हतं आणि जास्त कमी होत नव्हतं। परंतु जसं 2025 सुरू झालं होतं तेव्हापासून सोन्याने या ठिकाणी उच्चांकी दर गाठायला सुरुवात केलेली होती। इतिहासामध्ये नोंदणी केली जाईल असं या 2025 सालामध्ये सोनं वाढलेलं होतं। विचार करायला गेला तर सोनं 2025 सालामध्ये 40 ते 45 हजार रुपयांनी वाढलेलं होतं आणि 2026 सालामध्ये सुद्धा जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 2-3 महिन्यांच्या कालावधीमध्ये सुद्धा सोनं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं। परंतु जसं जसा मार्च संपला तसं तसं सोनं घसरायला सुरुवात झालेली होती आणि आज मागच्या 8 दिवसांपासून सोनं थोडं थोडं घसरत होतं। परंतु आज सोन्यामध्ये इतिहासामधील सर्वात मोठे घसरण झालेले आहे। सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळल्यामुळे सोने खरेदी करणारे सर्व ग्राहक आता खुश सुद्धा झालेले आहेत। कारण ग्राहकांचे
अनेकांचं स्वप्न होतं सोनं खरेदी करण्याचं, परंतु सोन्याचे भाव हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले होते. सोन्याची किंमत वाढलेली होती. सोन्याचे भाव आणि सोन्याची किंमत वाढल्यामुळे कोणतेही ग्राहक सोने खरेदी करण्याकडे कल देत नव्हते. कोणतेही ग्राहक सोनं सुद्धा खरेदी करत नव्हते. परंतु आता सोन्यामध्ये घसरण झालेले आहे. सोन्याचे भाव कोसळल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक आता सोनं खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. बघा, भरपूर जणांच्या घरामध्ये लग्न कार्य असतं, परंतु सोनं नसल्यामुळे ते लग्न कार्य पुढे ढकललं जात असतं आणि थोडासा वाट बघितलेली असते. परंतु सध्याला तुम्हाला अशी वाट बघायची गरज भासत नाही, कारण सोन्याची किंमत ढासळत आहे. सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहे. आता बघा ग्राहकांनो, एकंदरीत सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी कोसळलेले आहेत आणि चांदीचे भाव किती हजार रुपयांनी कोसळलेले आहेत त्याचीच माहिती तुम्हाला देऊन टाकतो. परंतु ग्राहकांनो, विचार करायला गेला तर सोनं हा एक सुरक्षित धातू असतो आणि आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो. तर आपण सोन्यामध्ये का गुंतवणूक करतो, तर आपल्याला माहिती आहे की अडचणीच्या काळामध्ये हे सोनं आपल्याला साथ देत असतं. त्यामुळे आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोन्यातील गुंतवणूक ही एखादी फाशीपेक्षा कमी नाही असं सुद्धा काही ठिकाणी बोललं जात आहे. कारण जसा आपण सोन्याच्या बाबतीत विचार केलेला होता तसा विचार खरा ठरत नाही. कारण सोनं कधी सुद्धा वाढत आहे आणि कधी सुद्धा घसरत आहे. त्यामुळे असा परफेक्ट अंदाज कोणालाही लावता येत नव्हता. परंतु आज सोन्याचा मार्केट या ठिकाणी कोसळलं. मार्केट कोसळल्यामुळे सोन्याचे भाव कमी झालेले आहे. सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे सर्व सोने खरेदी करणारे ग्राहक आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. अखेर सोन्याचा फुगा फुटला. सोन्याची दाबून टाकलेली माहिती आता समोर येत आहे. सोन्याची दाबून टाकलेली माहिती समोर येत असल्यामुळे सोन्याचे भाव आता प्रचंड कमी होत आहेत. तर आज सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी कोसळलेले आहेत. अजून सोन्याच्या बाजारामध्ये मोठा भूकंप होईल. अजून सोनं किती हजार रुपयांनी घसरणार आहे त्याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणारे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. आता बघा ग्राहकांनो, सोन्याचा भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहे. तर एकंदरीत सोन्याचा भाव किती हजार रुपयांनी कोसळत आहेत. एकंदरीत आज 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 आणि 14 कॅरेटच्या सोन्याच्या बाजारामध्ये जो मोठा भूकंप झालेला आहे तर त्या भूकंपामुळे सोन्याचा भाव अजून किती हजार रुपयापर्यंत येऊ शकतो. या युद्धामुळे सोन्यावरती कसा परिणाम झालेला होता याची माहिती सुद्धा आपण देणार आहे. यासोबत आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव सुद्धा पाहणार आहोत. तुम्ही ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, कारण तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्वाची माहिती आता समजणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती आपल्याला समजली पाहिजे आणि आपला सुद्धा फायदा झाला पाहिजे तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. बघा ग्राहकांनो, विचार करायला गेला तर सोन्यामधील गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक असते. परंतु काही वेळेस काय होत असतं की या ठिकाणी सरकारचा निर्णय असतो. सरकारच्या निर्णयामुळे सोनं तोंडावरती सुद्धा पडत असतं आणि सध्याच्या स्थितीला जर तुम्ही पाहायला गेला तर सोनं तोंडावरती पडलेलं आहे. सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहेत. सोन्याचे भाव कोसळल्यामुळे राज्यातील सोने खरेदी करणारे सर्व ग्राहक तर खुश होत आहेत. परंतु ज्या ग्राहकांना सोनं खरेदी करणं परवडत नव्हतं ते ग्राहक सुद्धा आता प्रचंड खुश झालेले आहेत. कारण त्यांना सुद्धा या ठिकाणी आता सोनं खरेदी करायचं होतं. परंतु सोन्याचे आणि चांदीचे भाव वाढल्यामुळे कोणतेही ग्राहक सोने चांदी खरेदी करण्याकडे कल देत नव्हते. परंतु आता या ठिकाणी सोनं खरेदी करण्याकडे आणि चांदी खरेदी करण्याकडे सर्व ग्राहक आता कल सुद्धा देतच आहे. आता बघा ग्राहकांनो, एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की आजचे सोन्याचे ताजे भाव आणि चांदीचे ताजे भाव आपण पाहणार आहोत. परंतु सोन्याचे आणि चांदीचे ताजे भाव पाहण्याच्या अगोदर ग्राहकांनो काही गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो, परंतु काही वेळेस काय होतं की आपल्या शेजारच्यांनी सोनं खरेदी करायला गेलेले असतात आणि त्यांचं बघून आपण सोनं खरेदी करत असतो. मग काय होतं तर त्यांचा फायदा होतो आणि आपला तोटा होता. त्यामुळे सोनं कसं खरेदी केलं पाहिजे, कधी सोनं खरेदी केलं तर फायदा होत असतो, कोणत्या तारखेला सोन्याचे भाव कोसळत असतात याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल, विचारात असाल, चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल, विचारात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. तुम्हाला या ठिकाणी आता कमी पैशांमध्ये अधिकची सोने, अधिकची चांदी सुद्धा मिळून जात आहे. बघा ग्राहकांना, विचार करायला गेलं तर आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी
करण्यासाठी इच्छुक असतो, परंतु काय होतं की आपल्याकडे पैशाची कमतरता असल्यामुळे आपण सोनं आणि चांदी खरेदी करत नसतो. परंतु सध्याच्या स्थितीला जर बघायला गेलं तर सोन्याची खरेदी करण्यासाठी आणि चांदीची खरेदी करण्यासाठी ग्राहक रांगाच्या रांगा करून थांबलेले आहेत. ग्राहक आता खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता बघा ग्राहकांनो, एकंदरीत आपण बघून घ्या की आज सोन्याच्या बाजारामध्ये जो भूकंप झालेला होता, तर या भूकंपामुळे सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी कमी झालेले आहेत, चांदीचे भाव किती हजार रुपयांनी कमी झालेले आहेत. तुम्हाला आज सोनं किती हजार रुपयांमध्ये मिळत आहे, चांदी किती हजार रुपयांमध्ये मिळत आहे, याचीच माहिती आता आपण सांगत आहोत. परंतु ग्राहकांना एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायची आहे. बघा, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सोन्यावरती असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या निर्णयामुळे सोन्या चांदीचे दर हे मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहे. सोन्या चांदीचे दर मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत असल्यामुळे ग्राहक आता प्रचंड खुश झालेले आहेत. ग्राहकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. तर एकंदरीत आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव आपण लगेच बघून घ्या. सोन्या चांदीचे भाव जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला आनंदाचा धक्का बसणार आहे. तुमचे सोनं खरेदी करण्याची इच्छा आणि चांदी खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं अधिकची चांदी सुद्धा मिळून जाणार आहे. आता बघा ग्राहकांनो, एकंदरीत आपण आजचे ताजे चांदीचे आणि सोन्याचे भाव बघून घेऊयात. बघा, सोन्याचे आणि चांदीचे भाव आपण पाहणारच आहोत, परंतु सोन्याचे आणि चांदीचे भाव पाहण्याच्या अगोदर ग्राहकांना तुम्ही काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, ज्यावेळेस सोन्याचे भाव वाढत असतात त्यावेळेस शेअर मार्केट घसरत असतं आणि ज्यावेळेस शेअर मार्केट वाढत असतं त्यावेळेस सोन्याचे भाव घसरत असतात. विचार करायला गेला तर सोन्याने मागच्या काही दिवसांपासून एक महाकाय डोंगर तयार केलेला होता, परंतु हा महाकाय डोंगर आता ढासळलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये सोनं कोसळलेलं आहे. सोन्याचे आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणामध्ये कोसळल्यामुळे आता सराफांच्या दुकानांमध्ये आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून ग्राहकांनी प्रचंड सोनं खरेदी केलेलं आहे. भरपूर ग्राहकांनी प्रचंड चांदी सुद्धा खरेदी केलेला आहे. बघा, सोने आणि चांदी खरेदी करत असल्यामुळे ग्राहक आता प्रचंड खुश झालेले आहेत. भरपूर दिवसांची ग्राहकांची प्रतीक्षा आता संपत आहे. आता बघा ग्राहकांना, सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी कोसळलेले आहेत आणि चांदीचे भाव किती हजार रुपयांनी कोसळलेले आहेत याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणारे तुम्ही ग्राहक असाल किंवा चांदी खरेदी करणारे तुम्ही ग्राहक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. कारण आज 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये मोठी घसरण पाहायला मिळालेली आहे. त्याच्याच प्रमाणे चांदीमध्ये सुद्धा मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोन्या चांदीमध्ये घसरण होत असल्यामुळे ग्राहक आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. तर एकंदरीत आता आपण ताजे सोन्याचे भाव, ताजे चांदीचे भाव किती हजार रुपयांवरती आलेले आहेत याचीच माहिती तुम्हाला मी सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल, विचारात असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. बघा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून सोन्यावरती असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे सोन्याची किंमत घसरलेली आहे आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा सोन्यावरती असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या निर्णयामुळे सुद्धा सोन्या चांदीचे दर मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहेत. सोन्या चांदीचे दर कोसळत असल्यामुळे ग्राहक आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. परंतु ग्राहकांना सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती हजार रुपयांनी घसरत आहे त्याचीच माहिती देऊन टाकतो. मागच्या 2 दिवसांमध्ये सोनं किती हजार रुपयांनी घसरलेलं आहे, चांदी किती हजार रुपयांनी घसरलेली आहे याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा ग्राहकांना, आज जर तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर त्याच्या अगोदर हे भाव तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत. बघा, सोनं खरंच आज खरेदी केलं पाहिजे का थोडं थांबलं पाहिजे याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. बघा ग्राहकांना, ज्या ग्राहकांनी मागच्या 15 दिवसांपूर्वी सोनं खरेदी केलेलं होतं ते ग्राहक आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत. ज्या ग्राहकांनी मागच्या 8 दिवसांपूर्वी सोनं खरेदी केलेलं होतं ते ग्राहक सुद्धा डोक्याला हात लावून बसलेले आहेत. ज्या ग्राहकांनी 2 दिवसांपूर्वी सोनं खरेदी केलेलं होतं ते ग्राहक सुद्धा डोक्याला हात लावून बसलेले आहेत. कारण मागच्या 15 दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये घट पाहायला मिळत आहे. सोन्याचे भाव कमी होत होते. सोन्याचे ज्यावेळेस भाव जास्त होते त्यावेळेस त्यांनी खरेदी केलेलं होतं, त्यामुळे ते ग्राहक आता डोक्याला हात लावून बसत आहे. मग तुम्ही कधी खरेदी केलं पाहिजे तर बघा, आजचे ताजे भाव बघून घ्या, लगेच तुम्हाला माहिती देणार आहे. बघा, आजचा 24 कॅरेटचा ताजा भाव
1,52,000 रुपये, 22 कॅरेटचा ताजा भाव 1,37,000 रुपये, 18 कॅरेटचा आजचा ताजा भाव 1,16,000 रुपये आणि 14 कॅरेटचा आजचा ताजा भाव 1,02,000 रुपये अशा पद्धतीने सोन्याचे दर, तर चांदीचा दर 2,60,000 रुपये प्रति किलो अशा पद्धतीने आलेला आहे. जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असेल तर ग्राहकांनो तुम्ही सुद्धा सोन्याचे ताजे भाव पाहून घ्यायचे आहेत. यानंतर तुमच्या गावामध्ये जर एखाद्या सराफांचं दुकान असेल तर त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन करायचं आहे. तुमचे त्यांचे जास्त चांगले संबंध असेल तर त्यांना विचारून सोनं खरेदी करू शकता. आपण आजचे ताजे भाव पाहिलेले आहे, तरी पण आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर खरेदी करा, जेणेकरून त्यांचा अंदाज तुम्हाला लक्षात घेईल. म्हणजेच थोडासा अभ्यास करा आणि अभ्यास करून सोनं किंवा चांदी खरेदी करू शकता, जेणेकरून तुमचा तोटा होणार नाही, पैशांची बचत होऊन जाईल.